मित्रांनो, सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात आपोआप पावले वळतात ती पावसाळी भटकंतीकडे. तर आज मी एकटाच निघालोय पावसाळी भटकंती करायला लोणावळ्याला. घरापासून ऑटोने पुणे स्टेशनला निघालोय. आज काही मित्र लोणावळ्याजवळ एका विलावर जमणार आहोत. तर त्यांनाच भेटायला मी निघालोय पुण्यावरून. पुणे स्टेशनवर येऊन तासभर थांबल्यावर मला पुणे लोणावळा लोकल मिळाली. साधारणतः तासाभराने मी मळवली रेल्वे स्टेशनवर उतरलो. स्टेशनच्या बाजूलाच लोहगड किल्ला ढगांच्या गर्दीत हरवलेला होता व पुण्यात नसलेला पाऊस इथे मात्र स्वागतालाच हजर होता. बरीच घासाघीस केल्यानंतर रिक्षावाले काका स्टेशन ते विला हे 4 किलोमीटरच्या अंतराचे 200 रुपये घेऊन यायला तयार झाले आणि पुणे ते मळवली हे जवळपास 60 किलोमीटरचे अंतर मी लोकलने 15 रुपये देऊन पार केलेले होते. पावसाळ्यात या रिक्षावाल्यांचा चांगलाच लुटण्याचा धंदा चालू असतो. साधारणतः 2 किलोमीटरनंतर आपल्याला जुना मुंबई पुणे हायवे लागतो. तिथेच एकविरा देवीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कमानीवरून आपण आत गेलो आणि जवळपास 10 ते 15 मिनिटाच्या प्रवासाचे 200 रुपये देऊन आपण रिद्धिसिद्धी ह्या विलाला पोचलो आहोत. या विलामध्ये जवळपास 7 वेगवेगळे बंगले होते. त्यातील एक बंगला आम्हाला मिळालेला होता. बंगल्यात जवळपास 3 बेडरूम व हॉल व किचन होते. बाहेर सगळ्या बंगल्यातील लोकांसाठी कॉमन स्विमिंग टँक होता. त्या शेजारीच जेवण करायला किंवा गप्पा मारण्यासाठी टेबल व खुर्च्या ठेवलेल्या होत्या. इथे सगळ्या ठिकाणी फरशीवर पाऊस पडून पडून शेवाळ साठलेले होते आणि जाता येता लोक त्यावरून घसरून पडत होते. म्हणूनच खूप सांभाळून चालावे लागत होते. आजूबाजूच्या डोंगरावर पण ढग उतरलेले होते व पाऊस हा मधून चालूच होता. थोड्याच वेळात बाहेरून जेवण आले व आम्ही जेवण केले. विलामध्ये केअरटेकर असतो, पण जेवण मात्र आपल्याला बनवावे लागते किंवा बाहेरून मागवावे लागते. आता शेजारील बंगल्यात सुद्धा खूप लोक आलेले होते व त्यांचा गोंगाट स्विमिंग पूलवर चालू झालेला होता. स्विमिंग पूल शेजारी छानसे गार्डन सुद्धा होते, पण पावसामुळे तिथे कुणीही नव्हते. जेवण झाल्यावर थोडा पाऊस उघडला होता म्हणून थोडे रोडवर जाऊन फिरून आलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूस मस्त हिरवळ पसरलेली होती. आजूबाजूला भाताची शेती होती व त्यामधून पावसाचे पाणी वाहत होते. आजूबाजूच्या विलावर सुद्धा पर्यटकांची खूप गर्दी झालेली होती व त्यांचा दंगा स्विमिंग पूलवर चालूच होता. साधारणतः 1 ते 2 किलोमीटर पायपीट करून परत आम्ही आमच्या विलावर परत आलो. बाहेर स्विमिंग टँकवर आता दंगा वाढलेला होता व नाचगाणी पोहणे व रील्स बनवणे चालू होते. यातच रात्रीचे 9:30 वाजले. आता वेळ होती जेवणाची. आत्ताही बाहेरून जेवण मागवलेले होते व सगळ्यांनी एकत्रच जेवण केले. आता वेळ होती झोपायची. दुसऱ्या दिवशी सकाळी 6लाच नेहमीसारखी जाग आली.
तर बाहेरील वातावरण एकदम प्रसन्न होते. आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज येत होता, तर डोंगराच्या बाजूकडून मोरांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. बाकी सगळे लोक झोपलेले होते. मस्तपैकी आवरले व लवकरच परत माघारी निघालो. सकाळी 7 वाजता रोडला रिक्षावाले नव्हतेच. मग काय, सुरू केला मॉर्निंग वॉक. रस्त्यावर कोणीच नव्हते. फक्त सोबतीला होता निसर्गरम्य परिसर. सगळीकडे हिरवाई पसरलेली होती. इंद्रायणी नदी दुथडीवरून वाहत होती. स्टेशनला पोचलो तर लोकल आलेलीच होती. त्यात बसून परतीचा प्रवास सुरू झालेला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.